राज्यातील कर्मचारी शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। पेन्शन, भरती आणि सेवाविषयक प्रश्नांवर सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने नाराजी वाढली आहे। आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। राज्यातील कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। यापूर्वी सुरू असलेली साखळी उपोषण मुख्य सचिवांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते। मात्र दिलेल्या मुदतीत कोणतीही ठोस चर्चा किंवा निर्णय न झाल्याने संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर होऊनही तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम आणि अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे 1 मार्च 2024 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन अद्याप रखडलेले आहे। तात्पुरते निवृत्ती वेतनही मिळाले नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे। तसेच रिक्त पदे न भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, सेवानिवृत्ती वय वाढवणे आणि शिक्षकांच्या प्रलंबित सेवांविषयक मागण्या याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल 2026 पासून राज्यभर बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा अकोला यांनी देखील सहभाग नोंदविला असून आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचारी शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे। 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जुनी पेन्शन, तो मायबाप सरकारने मंजूर केला। पेन्शन मंजूर करून देखील पेन्शनचा अध्यादेश अद्यापपर्यंत रुजू केला नाही। तो सदर अध्यादेश तातडीने काढण्यासाठी या संपाचे नियोजन आहे। यासोबत 17 वेगळ्या अजून मागण्या आहेत। या सर्व मागण्यांना रास्त मागण्या असल्यामुळे मायबाप सरकारने त्या मागण्या वेळेवर पूर्ण कराव्या व सर्व समस्त कर्मचाऱ्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जुनी पेन्शन जी मंजूर केलेली आहे, त्याचा अध्यादेश तातडीने काढावा ही याद्वारे नम्र विनंती करण्यात येते।